भारतीय बौद्ध महासभा अचलपूर कांडली द्वारा आयोजित 2 दिवसीय प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। समता सैनिक दलाच्या वतीने 2 दिवसीय सैनिक शिक्षण शिबिर हे स्थानिक तक्षशिला बुद्ध विहार विद्यानगर कांडली परतवाडा जवळडी येथे तालुकास्तरीय शिबिर आयोजित करण्यात आले होते। उद्घाटन व ध्वजारोहण शनिवार रोजी सकाळी करण्यात आले। उद्घाटक श्री विजयकुमार चोरपगार महाराष्ट्र राज्य संघटक भारतीय बौद्ध महासभा यांच्या हस्ते करण्यात आले व प्रमुख मार्गदर्शक रवींद्र इंगडे लेफ्टनंट जनरल महाराष्ट्र राज्य सचिव मुंबई हे होते। यावेळी सूत्रसंचालन आयोनी संगीताताई सरदार केंद्रीय शिक्षिका यांनी केले। प्रास्ताविक आयोनी निर्मलाताई नागले तालुका सचिव अचलपूर यांनी केले। तसेच आभार प्रदर्शन आयोनी अनिताताई सदाशिव यांनी केले। यावेळी श्री विजयकुमार चोरपगार यांनी माहिती दिली। राज्य संघटक भारतीय बौद्ध महासभा महाराष्ट्र राज्य तक्षशिला बुद्धविहार कांडली परतवाडा येथे भारतीय बौद्ध महासभेद्वारा संचलित समता सैनिक दलाचं 27 व 28 हे 2 दिवसीय शिबिर कालपासून या ठिकाणी सुरू झालेलं आहे। काल 47 महिला यात पार्टिसिपेशन केलेलं होतं। त्यामध्ये जवळडी आणि अचलपूर शहरातील महिलांनी सहभाग नोंदवलेला आहे। हे शिबिर जिल्हाध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर मुकेश सरदार यांच्या नेतृत्वात या ठिकाणी होत आहे। आज 4 नंतर याचा समारोप होणार आहे। यासाठी केंद्रीय शिक्षक म्हणून समता सैनिक दलाचे लेफ्टनंट कर्नल आणि भारतीय बौद्ध महासभेचे राज्य सचिव माननीय रवींद्रजी इंगळे साहेब हे उपस्थित झालेले आहेत। प्रमोद खडे झालेले आहेत। महिला असल्यामुळे महिला प्रशिक्षक ज्योती नेतनराव आणि एम.आर. इंगळे ह्या देखील आलेल्या आहेत। आजच पत्र आलं राज्यावरून 3 काही पदं रिक्त होती जिल्ह्याची। त्याच्यामध्ये सरचिटणीस पद हे रिक्त होतं, उपाध्यक्ष रिक्त होतं, हिशोब तपासनीस म्हणून रिक्त होतं। सरचिटणीस पदी या ठिकाणी सागर भिशे यांची निवड व्हावी असा प्रस्ताव पाठवला होता। तसेच उपाध्यक्ष म्हणून बळवंत गाठे आणि हिशोब तपासनीस म्हणून अतुल कुमार गवई यांची नावं प्रस्तावित केलेली होती। त्या प्रस्तावाला राज्याने मंजुरी दिलेली आहे आणि आज त्यांचे आदेश प्राप्त झालेले आहेत। ते आदेश प्रिंटआउट काढायला पाठवले आणि तुमच्या व्हॉट्सअपवर देखील आम्ही दिलेले आहेत। आता थोड्या वेळात जेव्हा हा कार्यक्रम सुरू होईल तेव्हा समारंभपूर्वक त्या तिघांनाही नियुक्तीपत्र देण्यात येतील। भारतीय बौद्ध महासभा जिल्ह्यात भक्कम करण्याचा मानस या ठिकाणी सर्वांनीच व्यक्त केलेला आहे। एएस न्यूज महाराष्ट्र करिता प्रतिनिधी रवींद्र नाईक।